हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आणि कार्तिकचे पप्पा आज संध्याकाळ आम्ही चाललो फिरायला. तर स्वयंपाक सगळा करून झालाय. फक्त राहिलंय काय भाकऱ्या करायचे. तर मी तिथून आल्यानंतर टाकणार आहे. तर वाजले आता 7:30. तर संध्याकाळचं शूट आहे. तर तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पहिल्यांदा एवढा रात्रीचं मी शूट केला. रात्रीचं एवढं शूट का केलं सांगते तुम्हाला. तर एका ठिकाणी आम्हाला बघायला जायचंय. तर दिवसा बघायला आम्ही प्रत्येक वेळी दिवसाच बघायला जातो. रात्रीचं पहिल्यांदा गेलो एवढा, ते पण 7:30. आता तिथं पोहोचेपर्यंत तर मला माहित नाही किती वाजणार आहे. दिवसा ना खूप वेळा बघितलंय, रात्रीचं पहिल्यांदा बघायला चाललोय. तर काय बघायला चाललं रात्रीचं, तर पुढे तुम्हाला जाऊन मी सांगते. आणि हे रात्रीचं शूट कसं केलंय आणि ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडलं असेल तरी पण मला सांगा. कळलंच नाही त्याचं काम चालू असेल म्हणून. हो, कार्तिकचं नंतर कार्तिक राहण्यासाठी तर समोर लाईटी दिसतात ना, तिथं जाणार आहे. तर ते आहे 4 भिंती. तर आम्हाला रात्रीचा 4 भिंती बघायचं मूड झाला. त्याच्यासाठी आम्ही 4 भिंती बघण्यासाठी आम्ही रात्रीचं निघालो. तर अचानकच प्लॅन ठरला, अचानकच झालं. तर स्वयंपाक करत होते आणि स्वयंपाक काय केलंय ना ते तुम्हाला घरी जाऊन तुम्हाला दाखवते. आता मी फिरते आणि 4 भिंती मस्त की बघते रात्रीचं कसं दिसतंय ते. तर मला पण नाही माहिती रात्रीचं कसं दिसतं, म्हणून मी दिवसा खूप वेळा गेले. तर रात्रीचं कार्तिकच्या पप्पा लय वेळा तोंडातून ऐकलं, रात्रीचं छान दिसते, छान दिसते, छान दिसते. चला आज मुहूर्त आलं म्हटलं, तर चला कार्तिकला म्हटले, कार्तिकचेच पप्पा म्हटले की चल तुला मी 4 भिंती संध्याकाळ बघायला घेऊन जातो रात्रीचं. म्हणून आम्ही 4 भिंतीला बघायला आले. आता रात्रीचं 4 भिंत बघून कसं दिसते ते तुम्हाला सांगते मी. लाईट जास्त नाही म्हणून थोडं थोडं अंधार दिसते. आणि अंधारातच शूट केलं आहे, कारण की मला पण शूट करायचं आहे. आता बघा मी वरती जसं जसं वरती जाताना एवढं भारी वाटत होतं ना. खरंच कार्तिकच्या पप्पांनी सांगितलं ना, 4 भिंतीवरून अख्खा सातारा दिसतो आणि एवढं सुंदर आणि छान दिसतं. आणि प्रचंड एवढं रात्र झाली, 8:30 वाजले असेल वाटतं. तर एवढी गर्दी ना ह्या 4 भिंतीवर, खूप प्रमाणाच्या बाहेर गर्दी. मी पण पहिल्यांदा बघितलं. हे बघा तुम्हाला आजूबाजूला अंधार अंधार आहे, पण लोक तर खूप बसले तिकडे प्रमाणाच्या बाहेर. तर मी पण पहिल्यांदा आली, तर मला नाही असं एवढं म्हणजे मला असं हे बघूनच आश्चर्य झालं की एवढं रात्रीचं. तर पूर्ण असं कट्टा पूर्ण भरलाय की कुठं बसून कुठं नाही, आम्हाला पण भेटत नव्हतं. तर आम्ही फिरून फिरून पहिले शूट करून घेतलं. हे बघा आजूबाजूचं वातावरण आणि अख्खा सातारा दिसतो लाईटिंगली जगबग. आणि एवढं भारी वाटत होतं ना, असं वाटतं तिथून निघायलाच नाही पाहिजे, पण घरी तर जावंच लागेल ना. तर लय उशीर बसलो, फोटो वगैरे काढलं आणि जरा शूट केलं. त्याच्यानंतर छानपैकी गप्पा मारल्या तिथं, मग निघालो. आणि तुम्हाला सातारा दाखवते. हे बघा. तर उजेडपेक्षा रात्रीचं लय भारी, म्हणजे लय प्रचंड भारी दिसते. तुम्हाला मी खरं सांगते, दिवसा बघण्यापेक्षा मला रात्रीचं हे बघण्यासाठी खूप आनंद आणि छान झाला. आणि विचार करा, आता आज काय नाही, मे महिना चालू आहे, तर एवढं सुंदर दिसते. दिवाळीच्या टायमिंगला कसं दिसत असेल बघायला पाहिजे 4 भिंती. तर फक्त एवढंच की उन्हाळा चालू म्हणजे असं सण नाही काय नाही, तर ह्या टायमिंगला 4 भिंतीवरून अख्खा सातारा एवढा सुंदर दिसत होता ना. तर दिवाळीच्या टायमिंगला किती सुंदर दिसत असेल. तर कारण की दिवाळीच्या टायमिंगला घरोघर लाईटिंग वगैरे असते आणि रोडवर पण लाईटिंग भरपूर असते, तेव्हा तर किती सुंदर दिसत असतं. तर शॉर्ट व्हिडिओ पण बनवला आहे, मस्त फोटो भरपूर काढलेत, फोटो आणि छान वाटत होता. आणि आम्ही आता उताराला येतो, तरी पण हे बघा उताराला येताना बघा किती छान वाटते ना. तुम्ही पण 4 भिंती बघितल्या का? रात्रीचं बघितलं का दिवसाचं बघितलं? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला दिवसा बघितलेलं आवडलं का रात्रीचं बघताना आवडलं, ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर रात्रीचं बघतानाच खूप सुंदर आणि मला भारी वाटलं. आणि तुम्हाला खरं सांगते, मी पहिल्यांदा रात्रीच आली. हे बघा मी खाली उतरताना आजूबाजूला लाईटिंगचं कसं दिसते. दिवसा खूप वेळा आली, कार्तिकच्या पप्पांनी मला खूप वेळा घेऊन आले. अजिंक्य तारा हे सगळं लय फिरवलेत माझ्या कार्तिकच्या पप्पांनी. पण मी रात्रीचं आम्ही कपलं पहिल्यांदा 4 भिंती बघायला आलो. तर इथं बघा राजवाड्याला जाण्याचा रोड आहे ना, तिथं आलं. आता इथून आम्हाला पोहे नाक्यावर जाणार आहे, शॉर्टकट रोडने जाणार आहे. कारण की आम्हाला जायचे भाजी आणायला स्टँडपाशी. तर आता बघू भाजी घेणार आहे, त्याच्यानंतर मग घरी जाणार आहे. तर
स्वयंपाक तर सगळा झालाय, फक्त स्वयंपाक नाही करायचा. आता इथपर्यंत आलोय आणि आम्ही काय भाजी घ्यायला आलो नाही. औजवरून आम्ही 4 भिंती बघायला आलो. तर मी विचार केला की 4 भिंती बघायला आलो म्हटलं तर चला. तर भाजी पण घेऊन जावं. परत परत ये जा हेलपाटा होईल ना. त्याच्यासाठी म्हटलं चला आधी आलो तर भाजी घेऊन जाऊया. आणि इथं बघा आम्ही भाजी मार्केटमध्ये जातो आणि तिथून भाजी घेणार आहे. तर इथं बघा भाजी मार्केटला आलो इकडे. इथून टर्न मारणार आहे, आतमध्ये जाणार आहे. तुम्हाला दाखवते आता मी. हे बघा भाजी समोर आहे ना पेट्रोल पंप आहे, त्याच्या बाजूलाच भाजी मार्केट आहे. तुम्हाला तर माहितीच असेल, आता साताऱ्यात कोण आहे सगळ्यांना माहिती आहे. तर आता आम्ही भाजी मार्केटमध्ये आलो आहे, पण आता भाजी एवढी काय भरलेली दिसेना आम्हाला. तर रात्रीचे 9 वाजले. हे बघा आता घरी पोचायला मला माहीत नाही. तर भाजी जेवढी भेटते तेवढी घेणार आहे, नाहीतर मग घरी जाणार. कारण की मला जे जे घ्यायचं होतं ना ते मला भेटलंच नाही इकडे. आणि आता 8:30-9 वाजले. 9 वाजता म्हटलं सगळेजण निघून जातात ते. तर हे बघा सगळं खाली आहे. तर यायचं होतं 7-7:30 वाजताच यायला पाहिजे होतं भाजी मार्केटला. तर आली नाही. तर असं भाजी काय जास्त घेतली नाही. तर काय घेतली तुम्हाला सांगते पुढे जाऊन. तर मी घेणार आहे कपड्याला लावायला चिमटा आणि ब्रश. भाजी मार्केटच्या आतमध्येच ना हे छोटंसं भांड्याचं दुकान आहे. तर भरपूर काय काय भेटतं, छान छान भेटतात इथं पण बघण्यासारखं. तर दिवाळी, गणपती आणि संक्रांतच्या टायमिंगला तर खूप सुंदर सुंदर सामान भेटते. आपल्याला जसं पाहिजे तसं भेटते. तर मी फक्त चिमटा आणि ब्रशच घेतला आणि कार्तिकला खेळायला घेतले. ते तुम्हाला शेवटला दाखवते. भाजी तर घ्यायला आले तर मला काहीच भेटलं ना. तर मी शेंगा शेंग आणि लिंब घेतलेत. अजून भरपूर काय काय घ्यायचं, पण भाजी जास्त नव्हती आणि जे पाहिजे होतं ते भेटलंच नाही. असो नेक्स्ट टाईम परत यायला होईल म्हणून. तर आलो आता पवई नाक्यावर. आता इथून सरळ आता मी घरी जाणार आहे. तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला, किंवा रात्रीचं शूट कसं झालं ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला एक सांगायचं राहिलंच की आज परत मी जीन्स घातली, टी शर्ट आणि जीन्स. आणि कसं वाटतं ते पण मला नक्की सांगा. तर मी आता घरी आले. तर त्याच्यानंतर बघा माझा कार्तिक काय करतो ते बघते. आणि मला ब्लाऊज पण शिवायचे आहेत, त्याचं राहिलं तिथं. आणि आमचा कार्तिक बघा खेळायला लागले. त्याच्या हातात काय तुम्हाला दाखव, काय चाकू दाखव, काय सांग, काय आहे सांग. लेझर लाईट आहे. भात पण लावलाय, भाकरी पण करून घेतली. आणि आज पहिल्यांदा घरात आहे ना चिकन बनवलंय. तर नेहमी आम्ही बाहेर खातो आणि मी खात नाही बरं का. कार्तिकचे पप्पा आणि कार्तिकला पहिल्यांदाच घरात बनवलंय. 2-3 वर्षानंतर पहिल्यांदाच घरात बनवलंय. नेहमी बाहेर जातो आम्ही खायला. तर मी खात नाही बरं का. मी व्हेज खाते आणि कार्तिकचे पप्पा नॉनव्हेज खातात. तर त्याच्यासाठी त्यांना नॉनव्हेज खायचं असलं तर बाहेर जातात खायला. आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.